बऱ्याच बायका इथे बसलेल्या आहेत, तर हात वर करा पाहू की मला 100% नवरा मिळाला म्हणून. आता तुम्ही हात वर करा की 100% बायको मिळाली म्हणून. नवसानी झालेला पुत्र 100% माझ्या मनासारखा झाला, करा हात वर. नाही हो, नाही ना. हेच तर आश्चर्य आहे, हीच तर मजा आहे कर्माची, की असं सरळ कधी होत नाही. होणार कसं? कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते तीच जर 3 ठिकाणी वाकडी आहे, म्हणून तुम्ही कसं म्हणता कोणचंही करायला जावं सरळ काही होत नाही. काय म्हटलं मी? करायला जावं सरळ काही होत नाही. काय हातात घेतलंय सरळ झालंय? अरे बाबा, होणारच नाही, होणारच नाही. आधी तर समविषम, त्याच्यात पुन्हा 3 ठिकाणी वाकडा. काय? उभा कसा आहे बघा, गाईला टेकून उभा आहे. गो इंद्रिय नामे गाई, त्या गाईला 4 पाय आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे 4 देहाला टेकून ईश्वरी सत्ता उभी आहे. काय सांगितलं मी? कृष्ण कसा उभा आहे? गाईला टेकून उभा आहे. तसं ईश्वरी सत्ता जरी असली तरी देहाला टेकून ती उभी आहे, देहाच्या आधाराने प्रगट होते, नाही का? अहो, देहाचा आधार म्हणून निर्गुण परमात्मा सगुण झाला म्हणजे देहाचा आधार घेतला. निर्गुण निराकार परमात्मा सगुण झाला म्हणून वर्णन. राजस सकुमार मदनाचा पुतळा म्हणून वर्णन. देहाचा आधार घेतला नसता तर राजस कुठून आणि सुकुमार कुठून? म्हणजे ईश्वरी सत्ता जरी असली तरी जगतामध्ये प्रगट होण्याकरता देहाचा आधार ते 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. बरोबर आहे ना? आणि असा असून सुद्धा हात खांद्यावरी राधिकेच्या, असा खांद्यावर राधिकेच्या हात आहे. याचा अर्थ नीट लक्षात ठेवा की ईश्वरी सत्ता जरी असली तरी प्रतितिरूप जीवाचा आधार घ्यावा लागतो. रमण स्वरूपाची जिला धारणा आहे ती राधा आहे, तिचा आधार घ्यावा लागतो. मागे एकदा सांगितलंय, नेहमी सांगत असतो, आधाराशिवाय जीवनाला आधार नाही. बोथट आहे जीवन. आपल्या मागे कोण तरी आहे असं नेहमी वाटावं लागतं, नाही का? घरातल्या बाईला जेव्हा वाटतं माझ्या मागे नवरा आहे, तेव्हा तिला धार असते बोलतं बोलण्यात सुद्धा. जिच्या मागे नवरा नाही ती अशीच असते. होय, करते आणि ते सतत अशी घाबरलेली असते. माझं बोलणं कळलं का? सतत अशी बुजरी असते ती. पण जिच्या मागे तिचा मालक असतो की नाही, तिच्या जीवनाला धार आहे. 1-2 वर्ष नरमला ते, एकदा का पदर खावला सासू म्हणते आज लवकर उठली नाही. हो, नाही उठली, मलाही माहिती आहे, पण कंबर दुखत होती, मलाही जमत नव्हतं, मी तरी काय करू. नाही उठायला जमलं. बरोबर आहे. हो, गाई रात्रभर ती झोपली नाही. क्या बात आहे. हे सगळं कृष्णचरित्र तुम्हाला माहिती आहे. देवळा चरणू वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा. पुढचं महत्वाचं आहे. देखी लागे माये यमुनेचे तीरी, यमुनेचे तीरी. कसा? हात खांद्यावरी राधिके जा, देखी लागे माये यमुनेचे तीरी.
कसा बघितला, देवळा चरणू वाजवितो वेणू. प्रत्येकाचं उभं राहण्याची पद्धत भिन्न आहे. देहुडा चरणू, समत्वाचा पाय पूर्ण टेकलेला आहे आणि विषमत्वाचा अर्धा टेकलेला आहे. म्हणून सम विषम नामे कर्माची वाहणी. कसा उभा आहे? समत्वाचा पाय पूर्ण टेकलेला आहे, विषमत्वाचा अर्धा टेकलेला आहे. नामे जीवन. सम म्हणजे जीवन नव्हे, विषम नव्हे म्हणजे जीवन नव्हे. सम विषम नामे जीवन. त्रिभंगी देवळा ठाण मांडोनी आमाय. आणि 3 ठिकाणी वाकडं. कृष्ण समजून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं वाकडं पण सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. याच्यातलं एक लक्षात घ्या, कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते ती कृष्ण. म्हणजे हे पहिलं समजून घ्या की कर्म कधी सरळ घडत नाही, वेडे वाकडेपणा त्याच्यात असतोच. सांगा कोणी हात वर करून की एखादी ठरवलेली गोष्ट नीटनेटकी पार पडली आहे? सांगा. नाही हो, नाही. कोणचंही कर्म आहे, अहो ते देवच तसा आहे वाकडा, तर कर्म कसं सरळ होईल? आणि मिळाली असेल तर ती धुवून ठेवलेली नसते. काय बाबा माणसं, आलं वाकडं. कळलं का तुम्हाला काय म्हटलं मी? काय घरी रस्त्यानं जाताना आता अगदी माझं प्रवचन ऐकलं म्हणून अगदी रस्ता क्लिअर मिळणार आहे का? नाही. कोणीतरी मध्ये वाकडं घालेलच. काय घालेलच? काय बॉ ट्रॅफिक फार वाढलं. नाही नाही, कर्माचं स्वरूपच असं आहे. कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते ती वाकडीच आहे. इथे वाकले, इथे वाकले, कमरेत वाकली आहे. त्रिभंगी देवडा ठाण मांडोनी आमाय. पुन्हा समविषमत्वाने उभा आहे ना उभा. समत्वाचा पाय पूर्ण टेकलेला आहे, विषमत्वाचा अर्धा आहे. असंच चालतं. काही आपलं मनासारखं, काही आपल्या मनाविरुद्ध. कुणाला ऐकायला जातात भगवंताचं नाद, कुणाच्या कानावर जातं. ज्यांचं इंद्रिय सुद्धा विषयात अडकलेली आहेत त्यांना हे ऐकू जात नाही. पण इंद्रियांच्या पलीकडे थोडे गेले त्यांनाच भगवंताची बासरी ऐकू येते. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या बरं का. काल आपण मी सहज म्हटलं, आधरी धरो निया वेणू, वेणू आधरी धरो निया वेणू. वेणू वाजविला कोणी नेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. आधरी धरो निया वेणू. काय म्हटलं कळलं का? आधरी धरो निया वेणू. वेणू नाद ऐकू येतो, पण वाजविला कोणी नेणू. कोण वाजवतंय? कुठे दिसतोय? नाही का? कुठे दिसतो? चालतो. कुणामुळे चालतो? चालवणारा दिसतो, बोलवणारा दिसतो, ऐकवणारा दिसतो. वेणू वाजविला कोणी नेणू. कोण वाजवतोय कळतच नाही. आवाज ऐकू येतो पण वाजवणारा दिसत नाही. किंबहुना तो वाजवण्याचा सगुण साक्षात्कार होण्याकरताच रास लिहिला आहे. तो दिसावा. काय दिसणार का? दिसला का? हो दिसला. दिसणार का? हो दिसेल. हे दंग्याच्या वेळेला जी माणसं मरतात ना, ती शॉकनी तर बरीच मरतात. ते असं करतो आणि तिथेच हार्ट फेल होतं. हे असं आहे ते. पण विषाचा प्याला म्हटल्याबरोबर घाबरली नाही. आधार, जीवनाला धार होती, घाबरली नाही एकटी बाई. पण वनामध्ये फिरली, रानामध्ये फिरली, डोंगरात फिरली, दरीमध्ये फिरली, पण तिच्यामधली प्रभूमधली दरी मिटली होती. तिचा अखंड रास चालू होता म्हणून कुठेही तिला काळजी वाटली नाही. प्रभू बरोबर होता. हाच अनुभव परमार्थामध्ये येतो तेव्हा तुम्हाला कळतं, कोणी असू दे नाही तर नसू दे,
आपला प्रभू आपल्या बरोबर आहे. परमार्थ तरी कशा करता करावा ही प्रतीती अंतःकरणामध्ये उदित होण्याकरता करायचं, बाकी काय नाही. त्याचा आधार वाटला की संपलं संपलं. मस्त मस्त. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजीवरी होते मी मोकाट, तव डोळे फुकट मोडा तुम्ही, समर्थाचे अंगी पडिले अवचिती. पुढचा आहे का, तुम्हाईसे किती 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 चाळविले. अरे तुमच्यासारखे असे किती वाटेला लावले. समर्थाच्या अंगात पडली. कोण भेटला? समर्थपती भेटला. सामान्य घरात जन्माला आलेली मुलगी समर्थपती भेटल्यानंतर भल्या भल्याला ती चाळवते. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आम्ही इतक्या दिवस मोकाट होतो म्हणून गावाच्या बाहेर गेलो. समाजाने टाकलं, गावाने टाकलं, कोणी आमच्या जवळ येईना. आजीवरी होते मी मोकाट, तव डोळे फुकट फुकट. बघा एक व्यवहार सांगू का, एखाद्या मुलीचं लग्न लवकर ठरत नसतं, कोणाच्या बापाचं काही जात नाही, पण आजूबाजू 23 झाली बाया, या वेळेला मला 3 झाली होती. आता तुला 3 झाली म्हणजे काय कॉम्पिटिशन लागले का? तिला 5 व्हायला पाहिजे होती का आतापर्यंत? नाही, आता तिचं लग्न नाही झालं, नाही योग्य मिळाला, काय तुमचा काही चरणीचा काही विषय आहे का? व्हायचं टायमाला होईल ना. व्हॉट इज द प्रॉब्लेम फॉर यू? काही प्रॉब्लेम आहे का तुमचा? व्हाय ते होईल, पण आमचे होऊन तुमचे. अरे काय कळलं का? तव डोळे फुकट मोडा तुम्ही. शब्द कसा आहे? विरेणी सुद्धा नीट समजली पाहिजे. तव डोळे फुकट मोडा तुम्ही. आणि एक दिवस काय सांगू, असा भेटला हरीचा लाल, सबसे ऊपर. यांना सायकलवाला नवरा भेटला होता, तिला मर्सिडीज गाडीवाला भेटला. जुनं पुणं, उगीच आपली सायकलवर टांग मारून यायचं. हिला भेटला तो मर्सिडीज वाला भेटला, आणली ते हे रुबाब मध्ये गाडी. यमनी, अगं बाया 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 म्हणली, यमनी मर्सिडीज, आता मर तू, जळून जळून मर. समर्थाची अंगी पडिली अवचिती, आणि तुम्हाईसे किती किती चाळविले. जीवनाला धार तेव्हा येते, आधार कोणीतरी असू दे. मग कुणाला नवऱ्याचा असेल, कुणाला बापाचा असेल, कुणाला नवऱ्याला बायकोचा असेल, कुणाला कुणाचा आधार मिळतो काही सांगता येत नाही. एखाद्याची बायको अशी असते की नाही, बिजली असते मोठी, बरं का, तो बोलायला घाबरतो. ती म्हणली, तुम्ही कशाला, मी आहे ना. ती बायको म्हणजे फ्रंट लाईन आहे. ती अशी तशी नाही, मी आहे ना, तुम्ही कशाला घाबरता. हा, ते असं आहे बघा, असं व्हायला पाहिजे. फ्रंट लाईन, फ्रंट लाईन. लक्षात ठेवा, कुणाला पण एक सिद्धांत लक्षात घ्या, आधाराशिवाय जीवन सुफल होत नाही. जरा पुढे जाऊ. शेवटी हे सगळे आधार गळून पडतात, आणि एक परमात्म्याचा आधार शाश्वत आहे, म्हणून त्याचा आधार करण्याकरता हे प्रवचन आहे. सिद्धांत काय? हो, किती बायकोचं प्रेम असू दे, किती नवऱ्याचं प्रेम असू दे, कोण कुणाला किती वर्ष आयुष्य आहे सांगता येत नाही. कोण पुढे जाईल आणि कोण मागे राहील सांगता येत नाही. बापाचा आधार वाटत होता, बाप निघून जाईल. आईचा आधार वाटत होता, आई निघून जाईल. मित्राचा आधार वाटत होता, मित्र निघून जातील, सगळे निघून जातील. पण जो तुझ्या बरोबर आहे त्याचा आधार कर, तो शेवटच्या क्षणापर्यंत तुझा हात सोडणार नाही. एवढ्या करता आहे, एवढ्या करता आहे, एवढ्या करता. मीराबाईला कुणी आधार दिला नाही.
नवरा गेला, सगळे गेले, दिरानी त्रास दिला, गावानी त्रास दिला, पण माई मे तो गोविंद लीनो मोल.